सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. संगमनेर तालुक्यातील जोरवे गावच्या सरपंच प्रीती दिघे यांच्या संकल्पनेतून जोरवेत दर बुधवारी आठवडे बाजार सुरू झालाय. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी पिकवलेला माल, भाजीपाला ग्रामीण भागातच योग्य किमतीला मिळणार आहे. तर या बाजारचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी ते थेट ग्राहक अशी सुविधा निर्माण करून दिली गेली आहे. जकात पावती, आडत, दलाली या गोष्टीला या ठिकाणी थारा मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यालाही योग्य दाम मिळेल आणि ग्राहकांना देखील योग्य किमतीत भाजीपाला मिळणार आहे. तर महिलांनाही संगमनेरसारख्या ठिकाणी बाजारला जाण्याची गरज पडणार नाही. गावातील बचत गटातील महिलांनी बनवलेले प्रोडक्ट या बाजारामध्ये विक्रीला आणले जात आहेत. त्यामुळं महिला बचत गटाला हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये शहरात महिला सुरक्षित नाही आणि बाजार म्हटलं की महिला अग्रेसर असते. तर या ग्रामीण भागातील बाजारामुळं महिला सुरक्षित राहतील या भूमिकेमुळं जोरवे गावी आठवडे बाजार सुरू केला आहे, असं सरपंच प्रीती दिघे यांनी सांगितलंय. आमच्या जोरवे गावामध्ये आठवडे बाजाराचा हा दुसरा बुधवार आहे. तर पहिल्या बुधवारी आम्हाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद आम्हाला आणि ग्राहक व्यापाऱ्यांचाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला, तसेच ग्राहकांचाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आम्हाला आसपासचे कोल्हेवाडी, रहीमपूर, कनोली, पिंपरणे आसपासच्या सगळ्या गावांच्या लोकांचा चांगला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला. आता असाच प्रतिसाद आम्हाला गावकऱ्यांनी द्यावा. मी तर ही संकल्पना याच्यासाठी राबवली होती की आमच्या गावातल्या लोकांना एक काहीतरी उद्योगधंदा करण्यासाठी काहीतरी एक चालना मिळेल. थोडक्यात की आपल्या गावातलं चलन वाढल आणि गावातले पैसे गावातच राहतील. गावकऱ्यांनी भाजीपाला घेऊन बसावं अशी माझी इच्छा होती. त्याप्रमाणे आमच्या गावातल्या लोकांनी खूप अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि बाहेरच्या लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. तर असं माझं असं मत होतं की आमच्या जोरवे गावातील महिलांना तसंच आजूबाजूच्या गावातील महिलांना संगमनेरला जाण्यासाठी खूप त्रास होत होता. नाक्यावर मागच्या जे घटना घडलेल्या आहे तेव्हापासून रिक्षा वगैरे बंद आहे. त्याच्यामुळे त्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत होता. तासनतास त्यांना तिथं नाक्यावर थांबावं लागत होतं. तो त्रास बघून आणि आमच्या गावातील महिलांची खूप इच्छा होती की आमच्या गावामध्ये जो आठवडे बाजार भरावा. याच्यासाठी आम्ही जवळजवळ 7 ते 8 महिन्यांपासून प्रयत्न करत होतो. आज आम्ही गाव पातळीवर हा ठोस निर्णय घेऊन बाजार भरवण्याचा निर्णय घेतला आणि खूप असा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे तसेच बाहेरील व्यापाऱ्यांचेही मी मनापासून आभार मानते. पुढे बाजाराचा असा आम्हाला फायदा झाला की आम्हाला संगमनेरला जायला म्हणजे रिक्षा पण बंद आणि जाणे येण्याचे पण त्रास होत होता आणि त्याच्यात महिलांचे पण बचत होती. 20 रुपये जायला 20 रुपये यायला आणि आमचे हाल पण होत होते. मग इथं बाजार शेतकऱ्यांचा फ्रेश भाजीपाला इथं फ्रेश भाजीपाला मिळाला. म्हणजे आम्हाला रिक्षेचं पण जायला यायला आम्हाला लांब पडत होतं. म्हणजे रिक्षा पण मिळत नव्हत्या वेळेत, मग त्रास होत होता आणि आम्हाला म्हणजे 40 रुपये त्याच्या मग आम्हाला पण वाचत. आमच्या बचत होती 40 रुपयाची, 20 जायला 20 यायला. आणि इथं पण गावात बाजार भरला म्हणजे आम्हाला सगळ्याला काहीतरी व्यवसाय करायची पण संधी मिळाली. आणि इथं पण आता सगळ्या आमच्या बचत गटाच्या महिला आहेत, यांनी इथं स्टॉल टाकला, तो पण खूप चांगला चालतोय आणि त्यांना पण खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि भाजीपाला पण आमच्या गावचा सगळ्यांना असं फ्रेश असं मिळतोय आणि म्हणजे आम्हाला खूप आनंद होतोय की आमच्या गावात सरपंच मॅडमने आमच्यासाठी सगळं एवढी सुविधा केली. आज जोरवे गावात आठवडे बाजार दुसऱ्यांदा भरला, पण बाजारात खूप छान प्रतिसाद मिळाला. त्याच बाजाराचा फायदा घेऊन आम्ही बेकरी प्रोडक्ट्स विकायला आणले. त्याचप्रमाणे स्टॉल टाकलं मिसळ आणि छोले पावचा, त्याला आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. एकदम म्हणजे सकाळपासून उत्तम सगळ्यांनी प्रतिसाद दिला. गर्दी चांगली झाली आणि आठवडे बाजाराचा आम्हाला खरंच खूप चांगला फायदा झाला. आणि इथं खूप भाजीपाला आम्हाला संगमनेरवरून आणायचा तर भाजीपाला खूप खराब निघायचा. इथं उलट शेतकरी येतात, त्यांचा ताजा भाजीपाला घेऊन येतात आणि त्यांच्यामुळे त्यांचे भाव पण कमी भेटतात आणि भाजीपाला पण एकदम फ्रेश भेटतो आम्हाला. आठवडे बाजारचा दुसरा दिवस आहे
तर आज आम्ही स्टॉल लावलेला होता मिसळपाव आणि हे छोले भटुरे, तर त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे. आमचा चांगला धंदा झालेला आहे सकाळपासून. त्या मानाने नाही का आम्ही पण विचार केलेला आहे की आम्ही सगळ्याजणी व्यवसाय करणार आहे. काहीतरी व्यवसाय म्हणजे प्रत्येकीने एक म्हणजे प्रत्येक आठवड्याला स्टॉल लावायचाच असं प्रत्येकीने ठरवलं. आज आम्ही लावल्यामुळं बाकीच्या महिलांमध्ये पण याचं वातावरण निर्माण झालंय की आपणही पुढच्या आठवड्यामध्ये काहीतरी नवीन लावू म्हणून असं नाही. आम्ही पहिलं सगळं शेतकरी वर्ग असल्याने इथले शेतकरी पण त्यांच्या शेतात जो माल पिकवतात ते सगळे आज आठवड्या बाजारात घेऊन येतात विक्रीसाठी नाही का. जे बाहेर जायचं तर ते आपल्याच गावामध्ये आठवडे बाजार भरतोय आणि सगळं गावकऱ्यांच्या मनात पण आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे सगळेजण खूप खुश आहेत नाही का. जोर्वे गावी आठवडे बाजार सुरू झाल्यामुळं कोल्हेवाडी, ओझर, रहीमपूर, मनोली, कनोली, कनकापूर, पिंपरणे, आंभोरे, डिग्रस, कोळवाडे, जाखोरी, खराडी या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय. शेतकऱ्यांनी पिकवलेला ताजा भाजीपाला ग्राहकांना मिळणार असल्यामुळं ग्राहकांनी देखील या आठवडे बाजाराबद्दल समाधान व्यक्त केलंय. भविष्यकाळात जोर्वे गाव मोठ्या बाजारपेठेचं गाव होईल आणि सर्व सुखसुविधा गावात मिळतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी केली आहे. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.